हे आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हे आहेत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार श्रीनिवास पाटील। अजित पवार आणि श्रीनिवास पाटील एकाच सोफ्यावर बसलेत। औचित्य होतं मंत्री शंभूराज देसाई यांच्या सुपुत्राचा विवाह। कराडमध्ये हे लग्न पार पडलं। या लग्नात देसाई यांचा शाही थाट दिसला। नवरा मुलगा आणि नवरी मुलगी बग्गीमध्ये मंडपात आले। लग्नासाठी मोठा सेटही उभा होता। या लग्नाला खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा हजेरी लावली। पण सगळ्यांचं लक्ष गेलं ते अजित पवार आणि शरद पवारांचे मित्र श्रीनिवास पाटील यांच्याकडे। शरद पवार यांच्याशी फारकत घेत अजित पवार यांनी बंडखोरी केली आणि भाजपसोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। आता नुकताच अजित पवार यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्या मुलाच्या लग्नाला हजेरी लावली। या लग्नाला शरद पवार यांचे घनिष्ठ मित्र आणि खासदार श्रीनिवास पाटीलही उपस्थित होते। श्रीनिवास पाटील आणि अजित पवार हे दोघे अगदी आजूबाजूला बसले होते। या दोघांच्या बाजूला राधाकृष्ण विखे पाटील बसले होते। नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आले। त्यांच्या बाजूला बसले होते संभाजीराजे छत्रपती। या लग्नाला आणखी काही दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती। त्यात सतेज पाटील, जयंत पाटील आणि विजय शिवतारे सुद्धा होते। नंतर एकनाथ शिंदे, अजित पवार आणि संभाजीराजे छत्रपती यांनी वधूवराला आशीर्वाद दिले आणि हे लग्न संपन्न झाले। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, सातारा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।